महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्र महत्त्वाचा ठरतो. त्यातल्या त्यात सातारा महाराष्ट्राच्या राजकारणातला हुकमी एक्का समजला जातो. आता सद्यस्थितीत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यात भाजपाचे 2, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे 2, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, अजित पवार गटाचा 1 आणि काँग्रेसचा 1 असे एकूण 8 आमदार आहेत. या 8ही विधानसभा मतदारसंघाच्या लढती यंदा हाय व्होल्टेज असणार आहेत. या साताऱ्याच्या लढती महाराष्ट्रभरात चर्चेत असतात. मग कसं आहे सातारा जिल्ह्यातल्या या 8ही विधानसभा मतदारसंघातलं एकूणच राजकारण? शरद पवार पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा काबीज करू शकतात का? की मग महायुती शरद पवारांवर मात करत पवारांच्या साताऱ्यावरती पकड मिळवेल? याच प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांविषयी बोलायचं झालं तर पहिला मतदारसंघ येतो सातारा जावली विधानसभा मतदारसंघ. सातारा जावलीमधून शिवेंद्रराजे भोसले विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीत असणारे शिवेंद्रराजे 2019च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावरती लढले आणि पुन्हा एकदा आमदार झाले. असं सुद्धा साताऱ्यात पक्षापेक्षा जास्त बाबाराजे फॅक्टर चालतो असं बाबाराजेंचे समर्थक सांगतात. यंदा सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून शिवेंद्रराजे रिंगणात आहेत. पण विरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे दीपक पवार नसून ठाकरे गटाकडून अमित कदम आहेत. दीपक पवार असते तर लढत तुल्यबळ झाली असती, पण आता मात्र तसं होणार नाही. त्यातच शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोघांची ताकद एक झाल्यामुळं बाबाराजे वन साइड सातारा विधानसभा मतदारसंघाचं मैदान मारतील असं सांगितलं जाते. आता यानंतर येतो तो पाटण विधानसभा मतदारसंघ. पाटणमध्ये परंपरागत देसाई विरुद्ध पाटणकर लढत होत आली, त्यामुळे यंदा सुद्धा इथून तशीच लढत होईल असा अंदाज होता. पण पाटणमधून यंदा राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी शिवसेना ठाकरे गट देसाईंच्या विरोधात उभा आहे. ठाकरे गटानं इथून हर्षद कदम यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळेच देसाईंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलाय. आता या सगळ्या राड्यामुळं देसाई स्ट्रॉंग झाल्यात असं बोललं गेलं, तर दुसरीकडे मात्र पवार आणि ठाकरेंनी शंभूराज देसाईंना पाडण्यासाठी हर्षद कदमांची खेळी खेळली असं बोललं जाते. त्यामुळं पाटणची लढत एकतर्फी वाटत असली तरी राजकीय डावपेचांमुळं पाटणची लढत रंगतदार होणार यात शंका नाही. आता यानंतर येतो कोरेगाव विधानसभा मतदारसंघ. कोरेगावात महायुतीकडून महेश शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून ही कोरेगावची लढत प्रतिष्ठेची करण्यात आली. महेश शिंदे यांनी मागच्या 2.5 वर्षात मतदारसंघात मोठा निधी आणलाय, प्लस लोकल राजकारणावर त्यांनी चांगली पकड मिळवली. पण आतापर्यंत विरोधात असणारे नरेंद्र पाटील आणि शालिनीताई पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यात शशिकांत शिंदेंना यश आले. त्यामुळे महेश शिंदेंपुढे आपला विजय अबाधित राखणं तर शशिकांत शिंदे यांच्यापुढे राजकीय अस्तित्व टिकवणं ही 2 मोठी आव्हानं असणार आहेत. बाकी कोरेगावात बिग फाईट आणि वातावरण टाईट असंच आहे हे निश्चित. आता वाईमधून अजित पवारांच्या गटात असणारे मकरंदाबा पाटील विद्यमान आमदार आहेत. इथं सुद्धा पारंपरिक असणारी मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशीच लढत पाहायला मिळेल अशी शक्यता होती. मदन भोसलेंनी पवारांची भेट घेतल्यामुळं ते शरद पवार गटाकडून उमेदवारी लढवतील असा सुद्धा अंदाज वर्तवला जात होता. पण ऐनवेळी पवारांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणाताई पिसाळ यांना मैदानात उभं केलंय. आता पवारांनी इतर ठिकाणी जसं सोडून गेलेल्या आमदारांना पाडण्याचा इशारा दिला तसाच इशारा त्यांनी वाईतल्या जाहीर सभेतून सुद्धा दिला होता. पण तरी सुद्धा मकरंद पाटलांचं वाईतलं कनेक्शन स्ट्रॉंग आहे. त्यातच त्यांचे बंधू नितीन काका राज्यसभेत गेलेत. त्यामुळे वाईत लढत चुरशीची होईल, पण आबा आपला गड राखतील असा अंदाज वर्तवला जातोय. आता पुढे येतो रामराजे निंबाळकरांचा गड फलटण. राज्यात वेगळं आणि फलटणात वेगळं असं सध्या तरी पाहायला मिळतंय. लोकसभेला रामराजे सोडून राजे गटातील सर्वांनी तुतारीचं काम केलं, तरी सुद्धा रामराजेंच्या मर्जीतल्या दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी विधानसभेचं तिकीट फोनवरून जाहीर केलं. पण तरी सुद्धा वारं ओळखून रामराजेंनी दीपक चव्हाण यांना शरद पवारांकडे पाठवलं. त्यामुळे इथून दीपक चव्हाण विरुद्ध सचिन कांबळे अशी लढत होते. आता नावं जरी चव्हाण आणि कांबळेंची असली तरी फलटणातली मेन फाईट रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे निंबाळकर हीच असणार आहे. फलटणमध्ये रामराजेंचा शब्दच चालतो, त्यामुळे फलटणात यंदा तुतारी वाजेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते. आता साताऱ्यातली यापुढची भाजपची महत्त्वाची जागा म्हणजे मानखटाव. इथून विद्यमान आमदार जयकुमार गोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2019च्या निवडणुकीत जयाभाऊंनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्याचसोबत माढ्याची लोकसभेची जागा भाजपच्या हातात आणून दिली आणि शरद पवारांच्या माढ्यामध्ये कमळ फुलवलं. यंदा त्यांच्या विरोधात उमेदवारीवरून गोंधळ होता. महाविकास आघाडीत विशेषतः शरद पवार गटात बऱ्याच नाट्यमयी घडामोडी
घडामोडी घडल्या आणि प्रभाकर घारगे यांना शरद पवारांनी मैदानात उतरवलं. आता तिकीट जाहीर झाल्या घारगे यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक जयकुमार गोरे यांच्यासाठी एकतर्फी झाली असं बोललं गेलं. पण त्यानंतर तालुक्यात बदललेल्या राजकीय परिस्थितींमुळे मान खटावची लढाई सुद्धा यंदा घासून होणार असं बोललं जाते. आता येतो कराड उत्तर मतदारसंघ. इथून माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मनोज घोरपडे यांनी आव्हान उभं केले. घोरपडे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांनी मसूरमध्ये जाहीर सभा घेत वातावरण तापवलं. दुसरीकडे बाळासाहेब पाटलांनी रहिमतपूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दीची सभा घेतली असं त्यांचे समर्थक सांगतायत. शिवाय मतदारसंघात असलेला पाटलांचा कनेक्ट त्यांना घोरपडेंच्या पेक्षा वरचढ ठरवतो असं विश्लेषक सांगतात. त्यामुळं कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील मैदान मारतील असं बोललं जाते. आणि शेवटचा मतदारसंघ राहतो तो म्हणजे कराड दक्षिण मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा विरोधात युवा नेतृत्व अतुल बाबा. कराडात परिवर्तन होणार अशा चर्चा लोकसभेपासून रंगू लागल्यात. लोकसभेला कराडमधून 616चं मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला दिलं गेलं. त्यामुळे पृथ्वीराज बाबांसाठी यंदा फाईट टफ असणार असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र दरवेळी असंच सांगितलं जातं, पण शेवटी बाबांची आखणी कामाला येते आणि कराडात काँग्रेसचा पंजाब चालतो. मग यंदा अतुल बाबांच्या बाजूने फिरलेलं वारं शेवटपर्यंत राहतं की मग दरवेळीप्रमाणे अंतिम टप्प्यात पृथ्वीराज बाबा करेक्ट कार्यक्रम करतात, हे पाहणं कराडात महत्त्वाचं ठरणार आहे. तर अशा होत्या सातारा जिल्ह्यातल्या 8 विधानसभेच्या लढती. काही वन साईड आहेत, काही काठावर आहेत, तर काही टफ फाईट आहेत, पण सगळ्या टॉपच्या लढती आहेत. या 8 विधानसभा मतदारसंघात काय होईल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.